हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि शाकरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभुवानी आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण व देवी कुबेर ही तैशीची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाईना सर्प जगत। ते स्वतंत्रानि स्वयं ब्रह्म मीच्याशी, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीच्या हे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण। हे चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे, हे नमस्कारोनी आता। चला विचार सागर तरंग 6वा आणि परिच्छेद 68वा। चाललेलं प्रकरण भागत्याग लक्षणेचं। लक्षणा ही जेथे करण्याची गरज पडते तेथे लक्षणा अवश्य करावीच लागते। लक्षणा कधी करावी लागते? जर अर्थ अनुभवाशी जुळत नसेल तर लक्षणा करावीच लागते। मग लक्षणा दोन प्रकारची आहे।
किती प्रकारचे आहेत लक्षणा? हां हां, लक्षणा 3 प्रकारच्या आणि लक्षणा वृत्ती 2 प्रकारच्या लक्षणा वृत्ती आहे. शक्तिवृत्ती आणि एक लक्षणा वृत्ती. शक्तिवृत्तीचा इथे काही उपयोग होत नाही म्हणून त्यांनी लक्षणा वृत्तीचा या ठिकाणी काय केलेला आहे? उहापोह केलेला आहे. याला काय म्हणतात? उहापोह, विचार विनिमय. मग 3 लक्षणामध्ये जहद, अजद आणि भागत्याग लक्षणा. त्यापैकी जहद लक्षणाने हे अर्थ योग्य जुळत नाही आणि अजहद लक्षणानंही जुळत नाही म्हणून भागत्याग लक्षणाच करावी लागते. मग जरी भागत्याग लक्षणा केली तर पदाच्या ठिकाणी जर वाक्याच्या ठिकाणी जर 2 पद आले असतील तर वाक्याच्या ठिकाणी जर 2 पद असतील तर दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा करावी लागेल. त्याच्यातल्या एकाच पदाच्या ठिकाणी जर लक्षणा केली तर त्या पदाचा अर्थ लागत नाही, आहे की नाही? लागेल का अर्थ? एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणा केल्यावर दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा करावी लागेल का नाही, आहे का नाही? म्हणजेच जे वाच्य स्वरूप आहेत जीव आणि ईश्वर या दोघांच्याही ठिकाणी लक्षणा करावी लागेल. एका जीवाच्याच ठिकाणी व करून भागत नाही आणि जे वाच्य स्वरूप ईश्वर आहे त्याच्याही ठिकाणी म्हणजे तत्च्या ठिकाणीही नाही जमत एकाच्या ठिकाणी करायला आणि तोमच्या ठिकाणीही एका ठिकाणी जमतच नाही. ते बघितलं ना, दोन्हीच्या ठिकाणी करावी लागते. आता तुम्ही म्हणाल याला काय उदाहरण आहे का कसं? एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणा कशी करता येत नाही, कशी लक्षणा करावी लागते? जर समजा आई आणि तिची मुलगी समोरून यायली, आई आणि मुलगी समोरून यायली आणि त्याच रस्त्याने त्याच्या समोरून सासरे जावाई यायले, त्याच्या समोरूनच सासरे जावाई यायले. सासऱ्याच्या ठिकाणी आणि त्या जावयाच्या ठिकाणी जीव चैतन्य धरा आणि सासऱ्याच्या ठिकाणी ईश्वर चैतन्य धरा, हे घ्या नाही. ते समोरासमोर यायलेत दोघं आणि त्या समोरून कोण यायले ता? हां, त्या दोन्ही उपाधी माया आणि अविद्या ह्या दोघी यायल्यात समोरून. पण ते त्यांच्याच होत्या. तो सासरा म्हणणारा जो होता ना त्याचीच मुलगी होती आणि त्याचीच कोण होती दुसरी? हे अगोदर तो दृष्टांत तो समजावं लागेल ना. पण सासरा म्हणणारा अंध होता. सासरा म्हणणारा आहे का नाही? कारण दृश्यत्वाला जीव येतो. जावाई धडका होता आणि ते साक्षी चैतन्य जे व्यापक चैतन्य ते परोक्ष प्रत्यक्ष का ते म्हणजे ते आंधळा होता. सासरा आंधळा होता आणि मग ते सासरे जावाई दोघं सोबतच चालू लागले
आणि मग त्यांचे काही निरोप असतील, तुम्ही ते कोणी आम्ही कोणी तो आपण इथं हां. मग त्यांची काही गाठ भेट व्हाय नाही, म्हणजे थोडाफार उशीर झाला एकूण एकाला, तर मग चिंता करू लागले. आणि मग ते एकाएकीच जर जावायला त्यात दिसल्या तर जावाई काय म्हणेल, आल्या 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 आल्या. हां, जावाई काय म्हणे, आल्या आल्या म्हणल्यावर तो सासरा म्हणेल, जावाई बापू कोण आल्या हो, कोण आल्या, तुम्ही आल्या म्हणायलात ना, कोण आल्या. जावाईनं काय उत्तर द्यावं, आपण जरा थोडंसं सांगा. जावाईनं काय उत्तर द्यावं, आल्या म्हणल्यावर काय सांगावं. कारण आल्या म्हणलंय त्याला प्रत्यक्ष काय झालंय, ज्ञान झालंय. पण सासरा बुवा म्हणतो की तुम्ही बापू, जावाई बापू तुम्ही आल्या म्हणाल्यात, कोण आल्या. कारण आल्या म्हणल्यास काही बी आल्या म्हणा होते. हां, म्हैशी आल्या, गायी आल्या, हां, दिंड्या आल्या. आल्या म्हणल्यावर काही होतंय ना. मग काय आल्या, मग त्यावेळेस जावायनं काय द्यावं उत्तर, म्हणावं लागेल. आता समोर जे प्रत्यक्ष दिसायला ते जावायनं द्यावं ना उत्तर. कसं देता येईल त्याला उत्तर, कसा देईल तो उत्तर. हां, मग एकाच्या ठिकाणी लक्षणा करायची का दोन्हीच्या ठिकाणी करायची. म्हणजे कोण आलंय म्हणून कसं सांगायचं, मायलेकी आल्या. हां, कोणाच्या, ते साक्षी चैतन्य म्हणते कोणाच्या, मायलेकी कोणाच्या भीत ना, कुठे भीत ना त्या. हां, उत्तर यायलंय का नाही. जावायनं मायलेकी म्हणलं तरी उत्तर त्याला कळाना झालंय, साक्षीला कळा नाही. हां, बायकून माय यायली, बायकू माय यायली, जरा सग जवळ गेला ना उत्तराच्या. बायकून माय यायली, आता कोणाची माय, हां, माय बायकू यायली. असं जरी उत्तर दिलं तरी जमायलंय का. म्हणजे लक्षणा कशी व्हायली, एकाच पदाच्या ठिकाणी व्हायली. त्या ठिकाणी त्या आईचं आणि मुलीचा विग्रह व्हायलाय का, तोड करायलात का तुम्ही. तोड केल्यावर बघा बरोबर येते का नाही. तर त्या वाक्यात तोड देता येणार ना कोणाला, जावयाला. हां, मै बायको एक यायली आणि तुमची एक बायको यायली, असं कुठं म्हणायला ते. हां, असं म्हणल्यावर लगेच कळालं नसतं का त्या साक्षीला. हां, मग तसा जीव कुठं म्हणायलाय तसा. हां, माया ही उपाधी ईश्वराची आहे आणि माझी उपाधी ही कोणाची आहे, जीवाची आहे. आणि दोन्ही उपाध्या कशा आहेत, मिथ्या आहेत, कल्पित आहेत. हां, आणि दोन्ही चैतन्य कसे आहेत, म्हणजे जीव साक्षीरूप आहे आणि ईश्वर ब्रह्मरूप आहे का नाही. मग ईश्वर ब्रह्मरूप आहे त्याची उपाधीचा नाश करून, जीव साक्षीरूप आहे त्याच्या उपाधीचा त्याग करून. मग ज्यावेळेस जीव त्याच्या उपाधीचा बाध करून साक्षीरूप होतो त्यावेळेस त्या साक्षी चैतन्याचं आणि ईश्वर चैतन्याचं ऐक्य होईल का नाही. हां, मग दोन्ही एकरूपच झाले का नाही. आणि हे दोन्ही चैतन्य काय आहेत, ते ब्रह्मरूपच आहेत. म्हणजे साक्षी ब्रह्मरूप आहे. मग त्या साक्षीनं ईश्वर चैतन्याशी ऐक्य केलं म्हणजे ईश्वर चैतन्याशी ऐक्य झालं का.
ते ईश्वर चैतन्य त्याच्यावर याच्या जीवाच्या उपाधीचा नाश झाला त्यावेळेस त्याला ते ईश्वर चैतन्य ऐक्यरूप झालं, म्हणजे तो साक्षी झाला. साक्षी झाला म्हणजेच काय झाला? ईश्वर चैतन्याशी ऐक्य पावला, त्याला देव भेटला. त्याला काय भेटला? देव भेटला. आणि तो देव कोण आहे? तो साक्षी कोण आहे? ब्रह्मरूप आहे का नाही? म्हणजेच जीवाला त्याची अविद्या उपाधी धर्मासहित तिचा त्याग करायचा आहे आणि ईश्वराच्याही उपाधीसहित धर्माचा त्याग करायचा आहे. आणि त्या दोघाच्याही धर्माचा त्याग करून उपाधीचा त्याग करून चैतन्याशी ऐक्य व्हायला काही हरकत नाही, पण दोन्हीचाही त्याग करावा लागतो, दोघाच्याही धर्माचा त्याग करावा लागतो, है का नाही? मग दोन्ही चैतन्य एकरूप होतात आणि ते चैतन्य ब्रह्मरूप आहे असं ज्ञान पुन्हा होता असते, पुन्हा करून घ्यायचं असतं, है का नाही? मग हाच सिद्धांत जीव ब्रह्म ऐक्याचा या रीतीने करता येतो, पण दोन्ही ठिकाणी लक्षणा करणं गरजेचंच आहे. नाहीतर पहा की तुम्ही जावायला कसंच सांगता येत नाही. त्या जावायला एकाच्या ठिकाणी एक वाक्यता करून सांगताच येईना, ते दोन वाक्य वेगवेगळी करावी लागतील मग सांगता येईल, नाहीतर सगळा घोळच होतो. मग त्यावेळेस ते सासरे बुवा म्हणते तुम्ही काय म्हणायला असं अज्ञानासारखं बडबड करायला? हा, जरा नीट बोला की, कारण बोलणं बरोबर यायले का त्याचं? माय लेक यायली, हां, सासू लेक यायली, हां, लेक सासू यायली. लेक सासू होईल का? सासू लेक होईल का? माय बायको म्हणजे काही बी म्हणजे त्या ठिकाणी त्या वाक्याचा अर्थ योग्य लागत नाही. मग योग्य अर्थ लावण्यासाठी दोन्हीची लक्षणा भिन्न भिन्न करावी लागते, है का नाही? म्हणून तुमची जी पत्नी आहे ती एक यायली आणि तिची लेक एक यायली आणि ती लेक माझी ती बायको आहे, असे वाक्य बोलल्यावर समजत आहे. पण माय लेक यायली, लेक माय यायली, सासून माय यायली, सासून लेक यायली, सासून लेक यायली असं म्हणल्यावर सासू म्हणल्यावर त्या म्हणणाराची माय होईल आणि येणारी कोण होईल? बायको होईल. मग म्हणणाराची माय आहे का त्या मुलीची माय आहे? म्हणजे अर्थ योग्य लागायलाय का? म्हणून भिन्न भिन्नता करावी लागेल त्याची. तुमची पत्नी आणि माझी बायको, है का नाही? असं म्हणल्यावर तुमची पत्नी, आता दोन वाक्य व्हायलेत का नाही? म्हणजे त्या ठिकाणी लक्षणा दोन्ही पदाची तुमची व्हायली आणि तत्ची बी व्हायली. तत् म्हणजे सासऱ्याची बी ती आणि तुमची बी ती, अशी वेगवेगळी केल्यावर, है का नाही, वाक्याचा अर्थ योग्य लागतो. तसं पदाच्या ठिकाणी अर्थ करायचा म्हणल्यावर आता तत्व हे दोन काय येतं? वाच्य अर्थ आहेत, है का नाही? मग यांचा जीवरूप एक अर्थ होतो, एकाचा त्वमचा आणि एकाचा, है का नाही? अशी मग दोघाची भिन्न भिन्नता करून त्या दोन्ही चैतन्याच्या ज्या उपाध्या आहेत त्या उपाध्याचा त्याग करून शिल्लक काय राहतंय? दोन्ही चैतन्यच राहतात आणि चैतन्यामध्ये भेद नाही, सर्व चैतन्य एकच आहे. म्हणून त्या ठिकाणी दोन्हीची एकता झाली, ऐक्य झालंय. पण कुणाचं झालंय ऐक्य? जीवाचं आणि किंवा साक्षीचं, है का नाही?
त्याला साक्षीचं ज्ञान करून घ्यावं लागेल ना आधी. जीवाचं आणि ईश्वराचं ऐक्य होईल का? ईश्वराशी ऐक्य कधी होईल? ईश्वर चैतन्याचं. जीवाला अगोदर काय करून घ्यावं लागल? साक्षीचं ज्ञान करून घ्यावं लागल की मी साक्षी रूप आहे, मी साक्षी रूप आहे का नाही? कारण साक्षीरूप होण्यामध्ये जीवाला त्याच्या उपाधीचा त्याग हा म्हणजे त्याच्या अधिष्ठानाचं ज्ञान त्याला अगोदर करून घ्यावं लागेल. आणि अधिष्ठानाचं ज्ञान न होता जर तो म्हणू लागला की मी ईश्वर रूप आहे किंवा मी व्यापक आहे, कारण ते लक्षणं कोणाचे येतं? ईश्वराचे आहेत. ते लक्षण व्यापकत्व लक्षण कोणाचं आहे? आणि जीवाला ते लक्षण घेता येईल का? म्हणून जे त्याला अगोदर त्याचं जे दृश्य अपरोक्ष प्रत्यक्ष जे ज्ञान आहे का ते ज्ञान करून घ्यावं लागेल प्रत्यक्ष अगोदर. आणि ते प्रत्यक्ष झाल्याच्या नंतर अपरोक्ष होईल. प्रत्यक्ष झाल्यावर मग प्रत्यक्ष कशाचं करून घ्यायचं? साक्षीचं. कारण ते सुद्धा गमून बसलाय ते, हे का नाही? साक्षीचं म्हणजेच मी साक्षीरूप आहे, मी अकर्ता आहे, मी अभोक्ता आहे असं त्याला ज्ञान. मग भोक्ता कोण आहे ते बी कळून घ्यावा लागल, कर्ता कोण आहे तेही कळून घ्यावं लागल. हे सर्व धर्म कोणाचे येतं? हे कर्तृत्व भोक्तृत्व धर्म कोणाचे येतं? या देहाचे आहेत. कर्तृत्व भोक्तृत्व धर्म कोणाचे येतं? अंतःकरणाचे येत ना, आहे का नाही? आणि मी त्याच्यापासून निराळा आहे, वेगळा आहे, मी साक्षी आहे. साक्षी रूपानं मी याचा दृष्टा आहे, साक्षी रूपानं मी याचा दृष्टा आहे असं ज्ञान अगोदर त्याला जीवाला व्हायलाच पाहिजे. तरच त्याला ईश्वराचं ज्ञान होईल, परोक्षाचं ज्ञान होईल. की परोक्ष कसं आहे म्हणून, परोक्ष कसं आहे म्हणून आपलाच आपल्याला कळलं नाही, दुसऱ्याचं कवा कळण हो? आपणच कसे तेच कळणार, ईश्वर कसा आहे म्हणून कसं कळण? आपल्याच घरातली वस्तू आपल्याला गवसना, दुसऱ्याच्या घरातली कवा गवसन ठेवलेली. म्हणजेच आपल्याला अगोदर आपलं ज्ञान करून घ्यावं लागेल. म्हणजे संत सुद्धा असंच सांगतात, आपलं ज्ञान कधी होईल? त्रिपुटीचा, आहे का नाही? असत जड दुःखाचा नाश केल्याशिवाय, असत जड आणि दुःखरूप ह्या धर्माचा नाश केल्याशिवाय आपण सच्चिदानंद साक्षीरूप आहोत, असं आत्मरूप आहोत असं ज्ञान होईल का? असत रूप, जड रूप आणि दुःखरूप हे धर्म कोणाचे येतं? अंतःकरणाचे येत नाही हे धर्म. मग हे धर्म त्यागल्यावर जीव राहील का? मग तो जीव कोण होणार? साक्षी होणार, आहे का नाही? म्हणजे त्यानं त्याचा अगोदर ज्ञान करून घ्यावं लागतंय, आहे का नाही? मग हे त्रिपुटी सांगितली का नाही? असत जड आणि दुःख याची, आहे का नाही? म्हणून तर म्हणतात उपाधी वेगळे, उपाधी वेगळे व्हा रे निर्विकार. विकार लागत नाही असं व्हा, निर्विकार व्हा. मग निर्विकार कधी होईल? कारण विकार कोणाला लागतात? उपाधीला लागतात. आणि साक्षीला विकार लागतात का? साक्षीला जेल होते का? है का नाही? मग तसं साक्षीचं ज्ञान झाल्यावर हे विकारातून जीव बाहेर पडतो, त्याला साक्षीचं ज्ञान होतंय. ही पूर्वावस्था, परमार्थाची पूर्वावस्था आहे. मी साक्षी आहे असं ज्ञान होणं, आहे का नाही? देव माझा, देव माझा, देव माझा तीनदा म्हणले तर
आणि मी देवाचा. पुन्हा अगोदर देव माझा हे ज्ञान व्हावं लागतं. अगोदर काय करून घ्यायचंय? देव माझा आणि मग मी देवाचा. देव माझा न करता मी देवाचा तुम्ही किती वाऱ्या जरी म्हणलात तरी काही उपयोग देवाचा होतान का? अगोदर देव माझा हे ज्ञान व्हायला पाहिजे आणि देव माझा हे ज्ञान होण्यासाठी साक्षीत्वाला यावं लागतं. अंतःकरणाचं वृत्ती ही साक्षी रूपाला यायला पाहिजे, तेव्हा देव माझा आहे का नाही. मग या ठिकाणी तीनदा काऊन म्हणले तर देव माझा, देव माझा, देव माझा. एकदा म्हणलं तरी जमत होतं ना. कारण या जीवाला त्रिपुटीनं ग्रासलेला आहे. कारण सूक्ष्म आणि स्थूल. स्थूल मी नाही, सूक्ष्म मी नाही आणि कारण मी नाही. या तिन्ही अवस्था स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती ह्या अवस्था माझ्या नाहीत. ह्या अवस्था कोणाच्या येतात? आहे का नाही? उपाधीच्या आहेत, अंतःकरणाच्या येतात, माझ्या नाहीत त्या. असं ज्ञान झाल्यावर, ह्या त्रिपुटीचं ज्ञान झालं, याच्यावर बाहेर पडल्यावर तो साक्षीचं ज्ञान झालं म्हणायचं, आहे का नाही. मग कारण देव माझा नाही, मी नाही, माझा तर नाहीच नाही, पण ते मी नाही आणि ते माझाही नाही. मग माझा काय? देव माझा काय? देव माझा वाटावा न का देव देह माझा वाटावा? हां, कारण देह जर माझा वाटू लागला तर देव माझा कसा होईल? कारण दोघाच्या धर्माच्या, उपाधीच्या धर्माचा काय विरोध आहे का नाही. मग तसा सूक्ष्म देह मी का माझा? मी तर नाहीच नाही, पण माझा नाही. मग तुझा काय? देव आहे. तसा हा स्थूल देह सुद्धा मी नाही. मग कोण आहेस? मी साक्षी आहे. आणि माझाही नाही. मग कोणाचा? तुझा कोण आहे? स्थूल देह तुझा नाही म्हणल्यावर तुझं काय आहे? देव आहे तुझा. म्हणजेच देव माझा हे ज्ञान व्हायला पाहिजे. म्हणून हे तीनदा म्हटले, देव माझा, देव माझा, देव माझा आणि मी देवाचा, आहे का नाही. म्हणून या त्रिपुटीचं ज्ञान, त्रिपुटीच्या वेगळे, उपाधीच्या वेगळे, जोपर्यंत आपण आपल्या वृत्तीनं, शुद्ध अंतःकरणाच्या वृत्तीनं हे प्रत्यक्ष जाणत नाहीत. कारण हे प्रत्यक्ष होतं. हे ज्ञान कसं होतं? प्रत्यक्ष होतं. म्हणजे साक्षीचं ज्ञान प्रत्यक्ष होतं. आणि ते प्रत्यक्ष झालेलं अपरोक्ष होतं. अपरोक्ष काय आहे? तो साक्षी ब्रह्मरूप आहे. तो साक्षी ब्रह्मरूप आहे. मग या ठिकाणी यांना जे सांगायचं आहे ते एवढंच आहे. लक्षणा करायची म्हणून का करायची? का म्हणून सांगायची लक्षणा? 2 पदाच्या ठिकाणी का म्हणून करायची? ते ह्याच कारणामुळं एक लक्षणा करून भागत नाही. केवळ सगुणाला भजून आता कुठे बी जाणं हे असंच ज्ञान निघणार. कोणती प्रक्रिया घ्या, प्रक्रिया कोणती घ्या ना, ह्याच्यामध्ये निष्पन्न काय होणार? दोन्ही वाक्याच्या ठिकाणी लक्षणा करावी लागते, आहे का नाही. मग आता इथं सगुण आणि निर्गुण,
एक सगुण परमात्मा आहे आणि एक निर्गुण परमात्मा आहे. आता आपल्याला कोणत्या परमात्म्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे? सगुणाचं नाही का? सगुणाचं ज्ञान व्हालंय ना. हां, पण कसं व्हालंय? सगुणाचं व्हालंय, पण कसं व्हालंय? प्रत्यक्ष व्हालंय का? परोक्ष व्हालंय. कसं व्हालंय? प्रत्यक्ष व्हालंय का? आता जीव कोण आहे? साक्षी आहे. हां, पण प्रत्यक्ष व्हालंय का? जीवाला प्रत्यक्ष व्हायना ना. हां, आणि ज्यानं जाणून घेतलंय त्याला प्रत्यक्ष आहे. त्याला प्रत्यक्ष आहे, जाणून घेणाऱ्याला प्रत्यक्ष आहे. तसं सगुण साक्षात्कारी कोणाला म्हणायचं? सगुण साक्षात्कारी केव्हा होतो तो? ज्या वेळेस त्या सगुणाचं प्रत्यक्ष ज्ञान होतं त्यावेळेस तो काय होईल? सगुण साक्षात्कारी. आणि जो सगुण साक्षात्कारी का तोच या ब्रह्मज्ञानाचा अधिकारी. ब्रह्मज्ञानाचा म्हणजेच मी ब्रह्मरूप आहे अशा या ज्ञानाच्या पदावर जाण्याचा अधिकारी. अगोदर त्याला प्रत्यक्षाचं ज्ञान पाहिजे. मी कुटस्थ, मी कसा आहे? साक्षी आहे, कुटस्थ रूप आहे आणि मी आत्मरूप आहे. हे अगोदर ज्ञान व्हायला पाहिजे का नाही? हां, देव माझा वाटावा का नाही? हां, मग नामदेव महाराजाला अपरोक्ष ज्ञान होतं का सुरुवातीला? हां, आणि प्रत्यक्ष नव्हतं का? मग अगोदर प्रत्यक्ष त्यांना असून बी त्यांनी एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणा करण्याचा प्रयत्न केला. आणि देवाला म्हणू लागले, देवा मला आता दुसऱ्या, मला झालं म्हणलं एकाच ठिकाणी केली तरी भागत आहे, तू मला मिळालास. पण जमलं का तिथं त्यांचं? देव म्हणले, नाही नामदेवा, इथं घोडं पेंड खालंय. हा, तुला आणखी एका पदाच्या ठिकाणी लक्षणा करावी लागेल. ते म्हणलं, आता काय दुसरं काय? अरे मी सगुण आहे, तुला जे मिळालं ना, तू माझा माझा म्हणायलास ना, त्या सगुणालाच तू माझा म्हणायला. सगुण का तुझ्या सदा राहणार आहे का काय? हा, जवर देह आहे तवर सगुण आहे. पुन्हा काय करशील? हा तुझा देह कवर टिकणार आहे? हा, हे गेलं की नंतर तुला जसं कर्म असतील तसं तुला जन्म घ्यावा लागेल. आणि त्या जन्मात पुन्हा मी तुला मिळेल का? आणि मिळून हे तुला आनंद मिळेल, प्राप्त होईल का? निरातिशय आनंद. म्हणून माझं जे सगुण स्वरूप आहे ते सगुण स्वरूप त्याचं ज्ञान होऊन फक्त निर्गुण स्वरूप जाणण्याचा अधिकार येतो. माझ्या सगुण स्वरूपाच्या प्रत्यक्ष ज्ञानानं काय होतंय? निर्गुण जाणण्याचा अधिकार येतो. पण सगुणाचं ज्ञान झालं म्हणजे इति कर्तव्यता झाली असं म्हणता येत नाही. आणि तोच वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठा सिद्धांत करून ठेवला आहे. नामदेव महाराजांना देवाची प्राप्ती होऊन सुद्धा नंतर ब्रह्मप्राप्ती करून घ्यावी लागली गुरुकडे जाऊन, आहे का नाही? मग एका ठिकाणी लक्ष करून भागत आहे का? एका ठिकाणी लक्ष, आता देवाच्या ठिकाणी लक्ष करा म्हणलेत, लक्ष लावून राहा गोविंदोगा म्हणलेत. हे आधी काहून म्हणले? तर ते तर म्हणले, हे तर एकदाच म्हणलेत लक्ष लावून राहा गोविंदोगा. अरे अगोदर ते तर लावून बघणं, तेच प्राप्त करून बघणं, तिथं गेल्यावर मग सांगणार येतंय मिळत आहे. अजून एकदा दुसरं लक्ष लाव. हां, अहो जर येताना वाटानं एखादा वाट सरू दिसला आणि तो जर आपला मेवना वाटला, हां, तर मेवण्याचं ज्ञान होतंय. पण त्याच्या मागं एक कोण असतंय? मेवण्याच्या मागं
एक मुराळी असतो आणि एक तिला काय म्हणते तर मुराळी आणि येती का नाही नाव तिला काही हां नाही वाट बघणाराची बायको मेवना यालाय कोणाला घेऊन यालाय बायकोला घेऊन यायला मग त्याच्या आडंगी महाग असते ती आणि त्याला काय दिसतंय प्रत्यक्ष मेवना तितकं समाधान आहे का त्याला हा पुन्हा आणखी ते लक्षणं करतंय आणखी दुसरं जे काय आहे त्याच्या मागे लक्षणं करतं का नाही ते म्हणजे एका मेवना दिसला बस झालं ना थांबाव ना तितक्यात नाही बायको येणार होती मेवनात दिसायला याच्या मागं बायको असणारच मग ते पुन्हा तिथून तिकडं त्याचं लक्ष पुन्हा एका लक्षणावर भागायलंय का सुख मिळायलंय का एका लक्षणानं आणि जर समजा मेवण्याच्या माग जे आपणाला त्याला इथं एक शब्द दिलेला आहे तो येईल पुन्हा इच्छित जे इच्छित वस्तू ती वस्तू त्या वस्तूचं जर नाही ज्ञान झालं तर केवळ या मेवण्याच्या ज्ञानानं त्याला सुख मिळत नाही जर निर्गुणाचं ज्ञान नाही झालं तर सगुणानं त्याला सुख मिळणार नाही आणि मग तो जर मेवना घरी आला तर पुन्हा काय होतंय कस काय आलात तुम्ही एकटेच कस काय आलात एकट्याला ज्याचं होतं का म्हणजे बोलण्याचा प्रघात कसा असतो हा म्हणजे एक लक्षणा करून इच्छित फलाची प्राप्ती होत नाही है का नाही आणखी काय आठवतं की एकाच ते म्हणजे आज जे सांगायचं होतं ते गेलं निघून ते एकाच्या ठिकाणी लक्षणा करून भागत नाही म्हणून आता नुसतं वाचलं तरी बी कळण का नाही त्याच्यातलंच सांगितलंय सगळं तरी पण जिथं नाही कळालं तिथं पाहूत थोडंच राहिलं होतं ना त्या सर्वांचा त्याग करून एकतेचे विरोधी धर्म दोन्ही वाच्यार्थाच्या ठिकाणी आहेत विरोधी धर्म कोणाच्या ठिकाणी आहेत वाच्यार्थाच्या ठिकाणी आहेत है का नाही कोणाच्या वाच्यार्थाच्या ठिकाणी आता दोन विरोधी धर्म ईश्वराच्या हां है का नाही त्याच्या ठिकाणी वाच्यार्थाच्या ठिकाणी मग कोणताही दोन्ही पदाच्या ठिकाणी एकतेचे विरोधी धर्म दोन्ही वाच्यार्थाच्या ठिकाणी आहेत आणि त्या सर्वांचा त्याग करून दोघाच्या ठिकाणी असणाऱ्या धर्माचा त्याग आणि उपाधीचा त्याग करून त्या सर्वांचा त्याग करून त्या दोन्ही पदाच्या ठिकाणी सर्व धर्मरहित प्रकाशरूप चैतन्य आहे त्याचा त्याग करून काय उर्वरित राहते मग दोघाच्या ठिकाणी चैतन्य शिल्लक राहते मग त्या चैतन्याच्या ठिकाणी दोन्ही पदांची लक्षणा करावी त्या चैतन्याच्या ठिकाणी दोन्ही पदाची लक्षणा करावी या रीतीने उपाधी आणि उपाधिकृत धर्माने उपाधी आणि उपाधिकृत धर्माने चैतन्याचा भेद आहे चैतन्याचा भेद काय आहे उपाधिकृत त्या धर्माने म्हणजे उपाधीने तिच्या धर्माने त्या चैतन्यामध्ये भेद यायला लागले तर हे का नाही अहो एक वाळ्याचा तांब्या आहे एक वाळ्याचा तांब्या आहे आणि एक खापराचा तांब्या आहे मग वाळ्याच्या तांब्यातला आकाश आणि खापराच्या तांब्यातलं आकाश तर एकच आहे का नाही
मग आपण व्यवहार करते वेळेस वाळ्याच्या तांब्यातल्या आकाशाला महत्त्व जास्त देतो आणि बळक्यातल्या आकाशाला महत्त्व कमी देतो का? त्या उपाधीच्या संयोगानं, आहे का नाही? तसं ईश्वराला अधिक महत्त्व आहे तो वाळ्याचा तांबे आहे आणि हे जीवाचे तांबे हे खापराचे येतं म्हणून याला तेवढं महत्त्व नाही. म्हणजे उपाधीनं हे काय होतं आहे, पण चैतन्य दोघाचं, हां दोघाचं चैतन्य एकच आहे. स्वरूपाने त्यांच्यामध्ये भेद नाही. त्या उपाधीचा आणि उपाधिकृत धर्माचा त्याग केला असता, उपाधी आणि त्या उपाधिकृत धर्माचा त्याग केला असता दोन्ही पक्षाचे लक्ष जे पदांचे, दोन्ही पदांचे लक्ष जे चैतन्य आहे. आता लक्ष काय आहे त्याच्यामध्ये? चैतन्यच लक्ष आहे ना. आणि वाच्य काय आहे? उपाधी आहे. आणि त्या वाच्य स्वरूपाचा त्याग करायचा आहे, शक्तिवृत्तीचा त्याग करायचा आहे आणि लक्ष्यवृत्तीचा स्वीकार करायचा आहे. म्हणजेच दोघाच्या ठिकाणी असणारं जे चैतन्य आहे त्याच्या ठिकाणी लक्ष लावायचं आहे किंवा लक्षणा करायची आहे. त्या पदाचं लक्ष जे चैतन्य त्याची एकता संभवते, त्या दोन्ही चैतन्याची एकता संभवते. अगोदर संभवते का उपाधीचा त्याग करू न करता? नाही. म्हणून तर उपाधीचा त्याग आणि त्या उपाधीच्या कार्याचा त्याग, धर्माचा त्याग करूनच एकता संभवते. मग जशी फक्त घटाकाशातील घटदृष्टी, जशी फक्त घट आकाशातील घटदृष्टी, घट आकाशातील घटदृष्टी, घटाच्या ठिकाणी आकाशामध्ये आपण ज्यावेळेस घटाला पाहतो त्यावेळेस आपल्याला त्या घटात काय दिसतंय? घट आकाश दिसतंय, आहे का नाही? मग ती घटदृष्टी त्यागून मठ विशिष्ट आकाशाशी एकता घडत नाही. जर समजा घटदृष्टी घटामध्ये, ह्या मठामध्ये घट आहे, मठात काय आहे? मठात मावतो ना घट, घटामध्ये मठ मावत नाही पण मठामध्ये घट असतो. मग आपणाला त्या घटातला आकाश, त्या घटातला आकाश काय करायचे? महाआकाश करायचे. घट आकाश काय करायचे? महाआकाश करायचे. मग काय केलं? त्या घटाचा काय केला? काठीनं अभाव केला, त्याला फोडलं. मग त्या घटातला आकाश मुक्त झालं का? हां, दृष्टांत काय आहे? घट कुठे ठेवलेला आहे? हां, मठात आहे ना घट. तसा जीव कुठं आहे? अविद्यानं तर जीव झालाय. हां, मग तो जीव कुठे आहे आता? कोणाच्या मठात आहे? हां, हे मठ कोणाचा आहे? हां, ह्या मठात आहे ना ते. आणि जर समजा याचा नाश केला एका उपाधीचा तर त्याला मुक्त होता येईल का? मग त्याला हे दिसणार याचं येणं बी सत्य मानलेलं आहे त्यानं. ही पण तसं घट, त्या मठामधला घट जरी फुटला तरी मठातला घट जरी फुटला तरी त्या घटातला आकाश मुक्त होत नाही. ते घट त्या याचं रूप होतंय, मठ रूप होतंय. मठाच्या आकाशाला ते एकरूप होईल पण मुक्त होणार नाही. जेव्हा त्या घटातील आकाशाला मुक्त व्हायचं आहे तेव्हा त्या मठाचा सुद्धा त्याला काय करावं लागल? हां, ते मठ सुद्धा त्यागावं लागल, मठाचा सुद्धा अभाव करावा लागल. तेव्हा ते आकाश काय होईल? महाआकाश होईल. म्हणून एक पदाची संकल्पना लक्षणा करणं हे योग्य नाही.
म्हणून वारकरी संप्रदायानं दोन्हीही पदाच्या ठिकाणी लक्षणा करायची सांगितली. पण काही काही असे असतात की एकाच पदाच्या ठिकाणी, आणि काय काही तर म्हणतात लक्षणच करायची गरज नाही, राहणं तसेच, आम्हाला काय करायचं आहे. हा म्हणजे राहणं तसेच म्हणजे हा दृष्टांत त्याला. जशी फक्त घटाकाशातील घटदृष्टी त्यागून मठ विशिष्ट आकाशाशी एकता घडत नाही. मठदृष्टीचा त्याग केला असता मग संभवते, कारण मठाचा त्याग केल्याच्या नंतर तिथलचा आकाश आणि घटातला आकाश हे दोन्ही एकरूप होऊ शकतं, पण मठाचा जर त्याग नाही झाला तर एकरूप होऊ शकत नसते. त्याप्रमाणे एक पदाच्या ठिकाणी लक्षणा करून इष्ट हा शब्द येणार गेला. इष्ट एकता संभवणार नाही. जे पाहिजे ती, जसं आपणाला पाहिजे तसं मिळणार नाही. काय पाहिजे? जीवाला ब्रह्मस्वरूपाची एकता पाहिजे, एकरूपता पाहिजे, आहे का नाही? म्हणजेच फल काय मागतोय तो जीव? मोक्ष, असत ना. मग मोक्ष त्याला प्राप्त करून घेण्यासाठी दोन्ही पदाच्या ठिकाणी त्याला लक्षणा कराव्या लागतील. म्हणजे इष्ट एकता जशी पाहिजे तशी होते, आणि जर एकाच पदाचे केल्यावर तर इष्ट एकता संभवणार नाही, आहे का नाही? म्हणजे जर सांगितलं तसं ऐकावं लागेल, नाही तर ब्रह्मरूपता होऊ शकत नाही, असं म्हणणं द्यायचं. म्हणून दोन्ही पदांच्या ठिकाणी लक्षणा करून अखंड अद्वितीय चैतन्यामध्ये एकता घडते. लक्षणा करून दोन्ही पदाच्या ठिकाणी एकता घडते, हे आपण पाहिलं ना आता. आणि हे सर्व वेदांच्या महावाक्याचे तात्पर्य आहे. चारही महावाक्याचं तात्पर्य काय आहे? हेच आहे, एकता घडावी, आहे का नाही? चारही महावाक्याचं काय आहे? जीवाची आणि ब्रह्माची एकता व्हावी. याप्रमाणे महावाक्यार्थाचं चिंतन ओतप्रोत करावे. याप्रमाणे महावाक्यार्थाचे चिंतन कसं करावं? ओतप्रोत करावं. आता ओतप्रोत म्हणजे काय? हां, भरभरून आहे का नाही? भरून सांडूस तर, हां, संपूर्ण भरून, म्हणजे रिता नाही ठाव उरला असं व्हायला पाहिजे. ओतप्रोत भावाने करावे. हेच शास्त्रीय पद्धतीनं कसं सांगतात पहा. ओतप्रोत भाव म्हणजे कसा? तत् त्वम, तत् म्हणजे जीव का ईश्वर? ईश्वर. आणि तो म्हणजे जीव. तत् ते मी आहे. तत् ते त्वम तू, ते तू आहेस, आणि तू तत् आहे. तू कसा आहेस? हां, ते आहेस. म्हणजे अगोदर काय? मग ओतप्रोत चिंतन करण्यासाठी अगोदर ते जे आहे ना, ते मी आहे. आणि मी आहे तर मग कोण आहे? ते आहे, असा त्याचा अर्थ आहे. आता हे झालं त्यांचं वेदाचं, शास्त्राचं शॉर्टमध्ये बोलणं. पण आता हे समजून सांगायचं म्हणजे कसं सांगितलं ते ना, तत्त्वम या चिंतनाने तत्पदार्थाचे त्वम पदार्थाशी चिंतन सांगितले. काय करायचे? तत्पदार्थाचे त्वम पदार्थाशी चिंतन सांगितले आहे. म्हणजे ते जे आहे ते त्वमरूप आहे असं त्वमनं जीवानं चिंतन करावं, आहे का नाही? जे देव आहे ते
मीच आहे का नाही, ते मी आहे, ते मी आहे, असं चिंतन करावं. म्हणजेच तत्पदार्थाचे त्वम पदार्थाशी चिंतन सांगितले आहे. आणि मग याचे फल त्वम पदाचा अर्थ जो साक्षी, त्वम पदाचा अर्थ कोण आहे? साक्षी. तो नित्य आहे. तो कसा आहे? नित्य आहे आणि अपरोक्ष आहे, म्हणजे प्रत्यक्ष आहे का नाही. म्हणून तत्पद वाच्यार्थामध्ये, तत्पद वाच्यार्थामध्ये असलेली परोक्षतेची भ्रांती निवृत्त होते. म्हणजे म्हणजे ते दूर राहत नाही. मग काय झालं ते? हा ना, मग ते त्वमच काय झाला? त्वम झाला. तत् जे होता, तत् जे परोक्ष होता ते काय झाला? प्रत्यक्ष झाला, अपरोक्ष झाला, है का नाही. तत् जे होतं ते काय झालं, है का नाही. चिंतनानं तसं मग निवृत्ती, त्या अपरोक्षाची भ्रांती निवृत्त. अपरोक्ष राहत, हे परोक्ष राहतं का? परोक्ष राहतच नाही ना मग ते. म्हणजेच साक्षीचं ज्ञान झाल्यावर प्रत्यक्ष, मग सांगितल्यासारखं साक्षी प्रत्यक्ष केव्हा आहे? तेच प्रत्यक्ष झाल्यावर, है का नाही. म्हणजेच मी साक्षीरूप आहे असं ज्ञान झाल्यावर ते प्रत्यक्ष ज्ञान झालं, है का नाही. आणि त्वम तत् अशा चिंतनाने, त्वम म्हणजे तू, तत् ते, जीव ते, है का नाही. अशा चिंतनाने त्वम पदार्थाचा तत्पदार्थाशी, त्वम पदार्थाचा तत्पदार्थाशी अभेद निश्चय होतो. तत्पदाचा लक्षार्थ व्यापक आहे. तत्पदाचा अर्थ काय? व्यापक आहे. म्हणून साक्षीच्या ठिकाणची परिच्छिन्नतेची भ्रांती, साक्षीच्या ठिकाणी जे लहानपण होतं देहा एवढाच, मग ती भ्रांती साक्षीची निघून जाते. कशाने? तत्पदाचा लक्षार्थ. तत्पदाचा लक्षार्थ व्यापक आहे असं कळालं की मग साक्षीच्या ठिकाणी परिच्छन्नतेची भ्रांती निघून जाते. मग याच रीतीने बाकीच्या महावाक्याचे ओतप्रोत चिंतन करावे. जे बाकीचे आता महावाक्य कितीतरी सांगितलेत ना, किती अनेक आहेत, जागोजागी येतं. आपल्या संतांनी सुद्धा त्यांच्या अभंगानं येईनं महावाक्य सांगितले तर, आहे का नाही. पण आता ते महावाक्य आहे ते वाचताना कळतं हे काय आहे, हे महावाक्य आहे. म्हणजे महावाक्याचं स्वरूप कसं आहे? वेद काय म्हणतं? तत्त्वम असी, ते तू आहेस. मग ते तू आहेस ते कसं समजून घ्यायचं? तर या रीतीनं समजून घ्यायचं. अहम ब्रह्मास्मी, अहम मी, है का नाही. मग त्वम पद वाच्य आहे. अहम हे काय आहे? त्वम पद वाच्य आहे, है का नाही. मग अहम कोण आहे? तत्पद वाच्य म्हणजे ब्रह्मरूप आहे. असे जिथं जिथं म्हणून आता महावाक्य आपल्याला प्रतीला येतील तिथे तिथं अशा वृत्तीनं, म्हणजे कोण्या वृत्तीनं? लक्षावृत्तीनं, है का नाही. मग एक पदाच्या ठिकाणी अर्थ करून का दोन पदाच्या ठिकाणी अर्थ करून? दोन पदाच्या ठिकाणी अर्थ करून लक्षणा करावी, दोन्ही पदाच्या ठिकाणी करावी. म्हणजेच आपणाला यथार्थ अर्थ सापडतो. आता पहा किती गोंधळ व्हायला आहे परमार्थामध्ये. आता किती पदाच्या ठिकाणी करायले तर एकाच करायलेत का नाही. मग त्यांना यथार्थ अर्थ कळायला आहे का? मग मुक्त होते का होते? इथंच सांगा येते का नाही? आता इथंच मुक्त होते का नाही ते? ते
काही काही मेकॅनिक लोक हां ते इंजिन बघितल्यावर म्हणते तुम्हाला कुठं जायचं आहे मामा? म्हणते मला ऋषिकेश हरिद्वारला जायचं आहे. हो ते म्हणते तिथवर जात नाही गाडी ही. हां तू फक्त चालू करून दे. त्याला काय म्हणते? अरे तू चालू तर करून दे ना. अहो ते म्हणते नुसतं चालू करायला काय हां पण तिथवर जात नाही ना. आता त्याचं ज्ञान त्या गाडीवानाला आहे का गाडी नीट करणाराला आहे का नाही? मग तसं वेदार्थाचा अर्थ सांगणाऱ्याला कळतं का वेदाचा अर्थ ऐकणाऱ्याला कळतं? मग इथं महात्म्यांनी सांगितलाय, हा अर्थ कोणी सांगितलाय? मग तेच म्हणायला लागलेत किंवा एका अर्थानं हा मेळ जमत नाही, बसत नाही. हां सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. काय म्हणायले तर सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. हां सगुण एकू गोविंदू नाही रे आणि निर्गुण बी एकू गोविंदी कळत बी नाही रे. सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. याच्यावर आपण थांबू 5 मिनिटांना अगोदर सुट्टी करू, कारण अवघड भाग होता. पुढचा महावाक्याच्या विचाराविषयी शिष्याला उपदेश केला आहे. ह्याच महावाक्याच्या म्हणजेच काय बोध, जो शेवटचा बोध असतो तो बोध केला आपण. ते बोधेच्या वेळात पाहू. आता थांबू. कुंडली कवर दे.